नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तुम्ही कुठलाही सोशल मीडिया आजकाल ओपन केलात तर मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन यांच्या सहाय्यानं पैसे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये चांगली रिलेशनशिप्स अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स, टेक्निक्स तुम्ही नक्की बघत असाल. तुम्हाला मॅनिफेस्टेशनची जर माहिती असेल त्याच्याबद्दल तर तुम्ही त्या ट्राय पण करत असाल आणि माहिती नसेल तर हे सगळं काय आहे, ही क्युरिओसिटी तर तुम्हाला अगदी नक्कीच वाटत असेल किंवा मग हा काय बावळटपणा चालू आहे, हे असं खरंच काही होतं का? हे तर अगदी तुम्हाला नक्कीच वाटत असेल, बरोबर ना? सो मी आज तुम्हाला हे मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रकरण नेमकं काय आहे? त्याची आपल्याला आपल्या आयुष्यात गरज आहे का? म्हणजे सगळ्यांनाच गरज आहे का? किंवा हे असलंच काहीतरी एक फॅड आहे, त्याचा उपयोग होतो का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे. शेवटपर्यंत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बरेच व्हिडिओज ह्या आधी पाहिले असतील, पण मी आज जे सांगणार आहे ते तुम्ही कुठेही पाहिलं नसेल. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा. सो सगळ्यात आधी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे मराठीमध्ये आकर्षण सिद्धांत याचा शब्दशः अर्थ काय आहे ते समजून घेऊया. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षण सिद्धांत म्हणजे आपल्या विचारांच्या आणि ऊर्जेच्या म्हणजे जी आपली एनर्जी असते त्याच्या सहाय्यानं आपल्या इच्छा किंवा आपली ध्येय म्हणजे आपले गोल्स हे वास्तव स्वरूपात आणणं. सरळ शब्दात, सरळ सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही जसा विचार करता तशाच गोष्टी आणि तीच एनर्जी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आकर्षित करता. लॉ ऑफ अट्रॅक्शन ही संकल्पना ॲक्च्युली 2006 मध्ये द सिक्रेट हे पुस्तक आलं आणि त्याच नावाची डॉक्युमेंटरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर जगभरामध्ये खूप प्रचंड लोकप्रिय झाली. या पुस्तकामध्ये सकारात्मक विचार, भावना आणि विश्वास म्हणजे ट्रस्ट यांच्या सहाय्यानं आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या गोष्टी कशा आकर्षित करू शकतो, ही कल्पना खूप सोप्या भाषेमध्ये मांडली होती. त्यामुळे लाखो लोक अर्थातच या संकल्पनेकडे, या आयडियाकडे आकर्षित झाले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ॲक्च्युली लॉ ऑफ अट्रॅक्शन या किंवा अशा टाईपच्या कुठल्या नावानं काहीही संकल्पना नाही आहे. पण सकारात्मक संकल्प, श्रद्धा, कर्म, प्रार्थना आणि ध्यान यावर भर देणारी तत्त्व आपल्याकडे प्राचीन काळापासून आढळतात. भगवद्गीता, उपनिषद, योग परंपरेमध्ये मन, विचार आणि कृती यांचा जीवनावरती होणारा परिणाम तर सांगितलेला आहेच आहे. सो आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात खूप काही मिळवावं असं नक्कीच वाटतं. त्यासाठी आपण कष्ट तर करतच असतो. पण त्याचबरोबर जर काही ट्रिक्स वापरून ती स्वप्न शुअर शॉट खरी करता आली, ती पण लवकरात लवकर, तर आपल्या कुणाला नको आहे, नाही का? सो या ट्रिक्स आपल्याला या मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये मिळतात. म्हणूनच हे लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रकरण इतकं पॉप्युलर झालं आहे. आता मॅनिफेस्टेशन ह्या वर्डचा पण हा वर्ड आपण इतक्या वेळा ऐकतो. त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? तर मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्या ध्येयाची किंवा इच्छेची स्पष्ट कल्पना करून सकारात्मक विचार, भावना आणि त्यासाठी आवश्यक असणारी कृती यांच्या सहाय्यानं ती प्रत्यक्षात साकार करण्याची प्रक्रिया. म्हणजे अगदी सोप्या मराठीत सांगायचं झालं तर आपल्याला जे हवं आहे ते मनात स्पष्टपणे ठरवून, त्यावर विश्वास ठेवून, त्यासाठी योग्य ते प्रयत्न करून ते वास्तवात आणण्याची प्रक्रिया म्हणजे मॅनिफेस्टेशन. म्हणजेच मॅनिफेस्टेशनमध्ये स्पष्ट उद्दिष्ट, स्पष्ट गोल, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण कृती हे तिन्ही गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत. आता पुढचा प्रश्न, आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशनची गरज का आहे? सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ध्येयामध्ये स्पष्टता म्हणजे गोल्समध्ये क्लॅरिटी मिळवण्यासाठी. सो बऱ्याचदा आपल्याला आपल्या आयुष्यात नक्की काय हवं आहे हे स्पष्ट नसतं, म्हणजे आपल्याला क्लॅरिटी नसते. पण मग जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशनबद्दल विचार करायला लागतो, तेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नांबद्दल, आपल्या ध्येयाबद्दल स्पष्ट विचार करायला मदत होते. आणि अर्थातच ही क्लॅरिटी आपल्याला आली की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, काय अचीव करायचं आहे, त्यासाठी काय काय करावं लागेल, योग्य त्या ॲक्शन्स काय घ्याव्या लागतील, हे लक्षात येतं, आपण त्या घ्यायला लागतो. सो ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे आपल्याला ॲक्च्युली सकारात्मक दृष्टिकोन मिळतो, म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट होतो आपला. हा सिद्धांत तुम्हाला नकारात्मक विचारांच्या ऐवजी सकारात्मक विचारांवरती लक्ष केंद्रित करायला शिकवतो. सो जेव्हा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असतो, पॉझिटिव्ह असतो, तेव्हा आपल्या आजूबाजूची एनर्जी पण पॉझिटिव्ह होते. माइंडसेट पॉझिटिव्ह असला की एक प्रकारचा कामनेस आपल्यामध्ये येतो. आजूबाजूला नव्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला सहजपणे दिसायला लागतात आणि अर्थातच त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचा मार्ग दिसायला लागतो. आपली स्वप्न खरी व्हायला लागतात.
तसंच जेव्हा तुम्ही सतत विचार करता की मी हे ध्येय साध्य करू शकतो, आय कॅन अचीव्ह दिस, तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास, आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे भीती आणि संशय दूर होतो. मॅनिफेस्टेशन म्हणजे केवळ स्वप्न पाहणं नाही आहे, तर मॅनिफेस्टेशन टेक्निक्समुळे रोज आपल्याला आपल्या ध्येयाची आठवण येते. त्यामुळे मग आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने योग्य पावलं, ॲक्शन्स घ्यायला प्रवृत्त होतो. आणि मग जेव्हा सतत आपण फोकस्ड असतो, तर तेव्हा आपण करत असलेल्या कामामध्ये आपल्याला इंटरेस्ट वाटायला लागतो आणि सक्सेससुद्धा मिळतो. या टेक्निक्स फॉलो करण्याचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ताणतणाव कमी होतो, स्ट्रेस रिड्यूस होतो. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी ऑलरेडी आहेत त्याबद्दल आभार मानल्यामुळं आपल्याला एक प्रकारची मानसिक शांती मिळते, ताण कमी होतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे केवळ बसून विचार करणं नाही आहे, तर सकारात्मक विचारांबरोबर योग्य प्रयत्न आणि कठोर परिश्रम म्हणजे ॲक्शन करणं हे तितकंच आवश्यक आहे. विचार आपल्याला दिशा दाखवतात आणि कृती म्हणजे ॲक्शन आपल्याला यश मिळवून देते. सो तुम्ही जर का लॉ ऑफ अट्रॅक्शनला एक फॅड म्हणत असाल, तर ह्याचे फायदे पण तुमच्या आता लक्षात आले असतीलच. आता तुम्ही जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ बघता, तेव्हा त्यात 100 टेक्निक्स तरी सांगतात, त्या तुम्ही बघत असाल. मग मनात विचार येत असेल की एवढ्या टेक्निक्समधून आपण कुठली टेक्निक वापरायची, किंवा एखाद्याने एखादी मेथड वापरून त्यामध्ये त्याला सक्सेस कसा मिळाला हे सांगितलं असेल आणि आपण ते जर का ट्राय केलं, पण आपल्याला तसा अनुभव आला नाही, तर एकतर आपल्याला ते सगळं खोटं वाटायला लागतं किंवा आपल्यासाठी हे काम करतच नाही असं वाटतं. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की एक उदाहरण सांगते. आपल्याला सपोज एका ठिकाणी पोचायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक नवीन ऑफिस जॉईन केलं आहे आणि तिथे जायला खूप रस्ते आहेत. आता त्यात आपल्याला पटणारा किंवा आपल्याला सोयीस्कर वाटणारा रस्ता आपल्याला शोधायचा आहे, बरोबर? मग तुम्ही काय कराल? ते सगळे रस्ते आधी ट्राय कराल, एकदा, दोनदा, तीनदा, आणि मग आपोआपच तुम्हाला तुमचा रस्ता एक दिवस मिळेल जो सगळ्या दृष्टीने तुम्हाला आवडेल. तसंच या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्सचं पण आहे. यातल्या सगळ्या टेक्निक्स थोडे थोडे दिवस ट्राय करा, अर्थात पूर्ण फेथ ठेवून, विथ ऑल द ट्रस्ट. मग एक दिवस तुम्ही ज्या टेक्निकशी सगळ्यात जास्त रेझोनेट कराल ती टेक्निक नक्की सापडेल. अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपलं जे मन आहे ना, ते सारखं सारखं तेच तेच करून कंटाळतं. सो आपल्या मनाला सतत नाविन्य हवं असतं. सो गोल मनात एकच ठेवायचा, पण त्याच एमसाठी, त्याच गोलसाठी थोड्या थोड्या दिवसांनी तुम्ही वेगवेगळी टेक्निक पण वापरू शकता. रिझल्ट तर नक्कीच मिळणार आहे, कारण एम तर सेम आहे. मी आता ह्या चॅनलवरती माझ्या मॅनिफेस्टेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्सची एक सिरीज सुरू करते आहे. सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या टेक्निक्स सांगणार आहे. खूप सारे पैसे, चांगले रिलेशनशिप्स, चांगली माणसं, चांगली हेल्थ तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी. सो खूपशा टेक्निक्स तुम्ही कधी पाहिल्याही नसतील, आणि त्या टेक्निक्स का आणि कशा वर्क होतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, जे मोस्टली सांगितलं जात नाही. पण अजून एक लक्षात घ्या या सगळ्यामध्ये की समृद्धी म्हणजेच अबंडन्स म्हणजे फक्त खूप पैसे, घरात खूप छान छान वस्तू असं नाही आहे. तर समृद्धी म्हणजे पैसे, हेल्थ, रिलेशनशिप या सगळ्याचा योग्य बॅलन्स साधणं म्हणजेच अबंडन्स. सो बघत राहा मनन ध्यानम. तसंच तुम्हालाही जर का कुठल्या मॅनिफेस्टेशनच्या टेक्निकमध्ये इंटरेस्ट असेल, ती जाणून घ्यायची असेल डिटेलमध्ये, तरी कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ती टेक्निक तुम्हाला एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करेन. ती टेक्निक का काम करते हे पण मी तुम्हाला सांगेन. सो माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि मॅनिफेस्टेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्ससाठी माझं हे चॅनल बघत राहा मनन ध्यानम. थँक्यू सो मच. थँक्स.